B.Ed ॲडमिशन 2025-26 तर ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड जर फिलअप करायचा असेल तर आजपासून त्यांचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर आपल्याला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजमध्ये किती जागा आहे हे एकदा चेक करणं अतिशय गरजेचं आहे। आणि फॉर्म आजपासून सुरू झालेले आहे। आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। यामध्ये तुम्हाला जेवढे कॉलेजेस ॲड करायचे आहेत तेवढे कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता। अशा प्रकारची यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर एकदा संपूर्ण माहिती चेक करा आणि त्यानंतरच आपला फॉर्म फिलअप करा। आणि सर्वात प्रथम तुम्हाला चेक करून घ्या की कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत। तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे चेक अलॉटमेंट ऑब्लिक व्हॅकन्सी। तर व्हॅकन्सीमधून तुम्हाला सर्वात प्रथम चेक करून घ्यायचे आहे ते म्हणजे कॉलेजच्या जागा, की तुमच्या मेथडसाठी किती जागा आहे, त्यानंतर त्या कॉलेजला किती जागा, या प्रकारे संपूर्ण माहिती एकदा तुम्हाला चेक करून घ्यायची आहे। आणि तुम्ही फॉर्म एडिटसुद्धा करू शकता। या अगोदर जर आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकता, की तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन चेंज करायची असेल, मेथड चेंज करायची असेल ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकता। फॉर्म संपूर्ण एडिट करू शकता, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही आहे, डायरेक्टली नंबर लागल्यानंतरच तुमचे डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला, ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेणार त्या कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे। अशाबद्दलची यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि यामध्ये टाइम टेबल, नोटिफिकेशनसुद्धा दिलेली आहे, बघून घ्या। आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला देण्यात येणार आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। त्याप्रकारे फॉर्म भरा, काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट करू शकता। तर बघू शकता इथे आपल्याला करंट व्हॅकन्सी रिपोर्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर इथे युनिव्हर्सिटी टाका, इथे कॉलेजचे नाव टाका आणि त्यानंतर व्हॅकन्सीला क्लिक करा। तुमच्यासमोर संपूर्ण व्हॅकन्सी डिस्प्ले होऊन जाणार, बघू शकता। त्यानंतर तुमच्यासमोर मेथडनुसार संपूर्ण कास्टनुसार जागा डिस्प्ले झालेल्या आहे। जेही कॉलेज तुम्ही जेही युनिव्हर्सिटीमधले सिलेक्ट केलेलं आहे त्या कॉलेजमधल्या जागा। सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या ज्याही कॉलेजेस पाहिजे तुम्हाला त्या कॉलेजची लिस्ट तयार करा। त्यानंतर त्या कॉलेजला किती जागा हे एकदा चेक करून घ्या आणि त्या प्रकारे लिस्ट बनवून ठेवा। जो टाइम टेबल दिलेला आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचा बघू शकता। फॉर्म फिलअप 12 तारीख ते 14 तारखेच्या मधात देण्यात आलेला आहे। त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचे आहे 3 दिवसाच्या आतमध्ये। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या चॅनलवर देण्यात येणार, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरा। आणि कोणाला कोणतीही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।